कार्यकर्ता हा शेगावचा असून विजय गुरव असं या कार्यकर्त्याचं नाव आहे। काही वरिष्ठ कार्यकर्त्यांनी विजय यांना सज्जड दम दिल्याची माहिती आहे। आमच्या प्रतिनिधींनी विजय यांच्याशी संपर्क साधला, त्यावेळेला माध्यमांशी बोलू नका असं वरिष्ठ कार्यकर्त्यांनी सांगितल्याचं विजय गुरव म्हणाले। सध्या विजय गुरव यांचा मोबाईल बंद असून ते अज्ञातवासात असल्याचं बोललं जात आहे। राहुल खंदारे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। राहुल, हे ग्रहस्थ आता आहेत कुठे विजयराव? सर, अजूनही विजयरावचा काही पत्ता या ठिकाणी लागलेला नाहीये, कारण दुपारपासूनच त्यांनी आपला जो मोबाईल आहे तो त्या ठिकाणी बंद केलेला आहे। नाना पटोले यांचे पाय धुतल्यानंतर जशा बातम्या ज्या प्रसार माध्यमातून त्या ठिकाणी प्रसारित झाल्या त्याच्यानंतरच विजय गुरव नामक हा जो व्यक्ती आहे हा अज्ञातवासात त्या ठिकाणी गेलेला आहे। त्यांचं गाव शेगाव तालुक्यातील कालखेड नावाचं गाव आहे। या गावामध्ये देखील आम्ही चौकशी केली, परंतु त्या ठिकाणीही हा सदर व्यक्ती हजर नसल्याचं गावकऱ्यांनी सांगितलेलं आहे। आणि ज्या ठिकाणी शेगावच्या एका कॉलेजवर हा व्यक्ती जो आहे तो ड्रायव्हर म्हणून काम करत होता, त्या शाळेवर देखील आम्ही चौकशी करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या ठिकाणीही तो व्यक्ती जो आहे तो मिळून आलेला नाही आहे। सध्या तरी तो अज्ञातवासात। ठीक आहे राहुल, कदाचित पुढच्या 2-3 दिवसात ही व्यक्ती माध्यमांच्या समोर येईल आणि नेमकं काय झालं होतं त्यावेळेला हे सांगेल। विजय गुरव असं या काँग्रेसच्या कार्यकर्त्याचं नाव आहे।